तुझं काय नाव आहे? जादू काय? जादू बर, तू काय करते आता? हे पाणी का मारते इथं? रस्त्यावरून आहे ना गाड्या जातात फास्ट आमच्या घराकडे सगळी धूळ येते. हा काय, हे धुळी ती म्हणून तुम्ही पाणी मारता का? मग रस्त्यावाले नाही पाणी मारती का? नाही मारती. हा नाही नाही आम्हाला मग पाणी मारावं लागतं. मग तुला अभ्यासाला वेळ? ते घरामध्ये लय धूळ येते ना, हा मग त्यामुळं धुळीमुळे हे नाही होत. मग धुळी आजारी पडली काय? हा. कोण आजारी पडलं? सर्दी झाली, खोकला होतोय. बघा, हे दररोजचा कार्यक्रम आहे हिचा. सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळेस रस्ते पाणी मारावं लागतं. म्हणजे घरचं काम सोडायचं, तिचा अभ्यास सोडायचा, आणि तिला फक्त दररोज सकाळ आणि संध्याकाळी 2 टाईम पाणी मारावं लागतं. का तर धुळीचा फार त्रास होतो तिला. धुळीमुळे बऱ्याच वेळा ती आजारी पडली. रस्त्यावाल्यानं आम्ही लय वेळा लेखी पत्र दिलं, तोंडी सांगितलं, पण कोणी ऐकत नाही. शेवटी नाईलाज आहे, आपल्याला जगायचे. त्याच्यामुळं आम्हाला दररोज असं पाणी मारावं लागतं. आणि आम्ही आमदारांना सांगितलं, ZP सदस्य, सरपंच सगळ्यांना सांगून पाहिलं, काय कोणाला काय घेणं नाही. ज्याला त्याला फक्त निवडणुकीपुरतं असतं. निवडणूक झाली, संपला विषय. लोकांसाठी कोणीच नसतं आहे. आपलीच आपल्याला झक मारावं लागते. हे राजकारण म्हणजे बेकार लोकांचं काम आहे. ते समाजसेवेसाठी नसतात. त्यांचा फायदा आहे ना, तेवढंच बघतात ती. आणि निवडणूक आली का मग म्हणणार, तुमच्यासाठी काय सेवा करू, आम्ही रस्ते करणार, आम्ही पाण्याची सोय करणार. अरे हे रस्ते 6 महिने झाले हा रस्ता खोदला आहे. याला अजून याच्यावर डांबरीपणा नाही का? याला नुसतं माती टाकून ठेवली, खडी टाकली आणि नुसता धुराळा. दररोज हे पाणी मारावं लागतं अख्ख्या रस्त्याला. इथून तर जवळजवळ 150 मीटर अंतर आहे. इथून तर इथपर्यंत डांबरी झाला आहे. आणि एवढं ठेवला आहे, नुसता त्रास. इथं दुकानवाला एक दुकानवाला निघून गेला का दुकानवाल्याला जायला जागाच नाही रस्त्यापासून. त्यांनी गटर बनवून ठेवलं. शेवटी दुकानवाल्याला दुकान बंद करावं लागलं. पलीकडे एक दुकान आहे, त्यालासुद्धा दुकान बंद करावं लागलं. 6 महिने झाले दुकानं बंद ठेवलेत, पण तरी रस्त्यावाल्याला लाजा नाही.